कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मनीची आई, आम्हाला झोप नाही येत। का बाळा, दुपारी झोपला होतात का? नाही, बाबाची आठवण येते। मला काळजी वाटते बाबाची। मला पण त्यांची खूप काळजी वाटते। मनीची आई, आपण बाबाला फोन करूयात ना। प्लीज फोन करूयात, मग आम्ही नक्की झोपू, प्रॉमिस। नाही बाळा, बाबाला असं हॉस्पिटलमध्ये फोन नाही करता येणार आपल्याला। पण का नाही? बाबा आमच्याशी नक्की बोल। बाबा तुमच्याशी नक्की बोलेल, पण आता बाबा झोपलाय की नाही, आणि आजारी असतो ना जेव्हा आपण, तेव्हा आपल्याला भरपूर आरामाची गरज असते, माहिती? बाबा गाढ झोपेत म्हणून तो फोन उचलणार नाही। तनया काकी बोलली तसं तो कधीच नाही उठणार। नाही नाही बाळा, नाही बोलायचं। बाबा लवकर बरा होणार आणि घरी पण लवकर येणार। बनीची आई, आमची आधीची आई पण अशीच देव बाप्पाच्या घरी गेली। बाबा पण गेला तर? नाही नाही बाळा, असं नाही बोलायचं। कोणी कुठेही नाही जाणार, तुम्हाला सोडून कधीच कोणीच कुठे नाही जाणार। आम्ही हा बाबा। मग तनया काकू असं का बोलली? नाही का, काहीही बोलते, मी तिघांनी तिचं अजिबात ऐकायचं नाही, कळलं? त्यांची काय बोलावं सुद्धा कळत नाही। बरं, मी तुम्हा सगळ्यांना एक सिक्रेट सांगू? हो। बाबा आत्ता जरी झोपलेला असेल ना, तरी गाढ झोपेत। बरं, गाढ झोपेत। बाबा गाढ झोपेत असला ना, तरी आपण जे काही बोलतो ना, त्याला सगळं कळतं, माहिती? खरंच? हो, खरंच। मला सांगा, तुम्ही जर असे घाबरून गेलात तर आवडणार आहे का बाबाला? नाही ना। बाबा लवकर बरा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही तिघांनी खूप खूप हॅपी राहायला पाहिजे, माहितीये? ते बाकीचे लोक जे काही बोलतात ना, त्याकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं। मग बघा, बाबा कसा पटकन बरा होईल आणि घरी येईल लवकर। तुम्ही बाबासाठी एवढं करणार ना? हो। गुड गर्ल। चला चला बघू, आता झोपा पटकन, डोळे बंद करा। हा सिस्टर, आज अजून काही औषधं बाकी आहेत का द्यायची? नाही सर, मी आता डायरेक्ट पहाटे येईल। अच्छा, थँक्यू। नो प्रॉब्लेम। आकाश सर, आता आपल्याला हवा होता तसा एकांत फायनली मिळालेला आहे। पण आता तुम्हाला निघावं लागेल हो। पण आपण भेटू, आपण परत भेटू, एक 40-50 वर्षानंतर। इथे नाही या वर। अरे मी पण येईनच की तेव्हा, पण तोपर्यंत ना मी खूप मिस करेन यार तुला। आता तरी तुम्हाला एकट्याला प्रवास करावा लागणार आहे, पण काळजी करू नका, प्रवास खूप छान होईल तुमचा। अहो विंडो सीट बुक केली आहे, विंडो सीट। बस झालं, चला मरायला तयार व्हा।
गुड बाय आकाश ठाकूर. असं का होतंय? आकाशराव ठीक असतील ना? जावं का तिथे? तसंही दिवसात सगळ्यांसमोर त्यांना भेटता येणं अशक्य. अहो ऐका ना. अहो हॉस्पिटलवरून फोन आला होता का? नाही वसुंधरा आता घराबाहेर गेली हे बघितलं. आत्ता एवढ्या रात्री? तेच तर एरवी ती घराबाहेर गेली की तुम्ही मला तिची बाजू घेऊन बोलता ना. चुकलं माझं. हे ऐकवायला मला उठवलंस का? नाही हो. हे बघ ती कुठे जाते काय करते आपल्याला काही घेणं देणं नाही. झोप तू. असं कसं? ती हॉस्पिटलला गेलेली असणार आहे मी सांगते तुम्हाला. आपण जाऊया ना तिकडे. मला तिला आकाशाजवळ जाऊ द्यायचं नाहीये. अगं लकी आहे ना तिथे कशाला घाबरतेस? घाबरू नको. अजून आपला आकाश शुद्धीवर पण आला नाहीये. असं काय समजून घ्या ना जरा. माझा जीव खरंच घाबरा गुबरा होतोय. चला ना जाऊया. बघ ठीक आहे चल जाऊया. ऐक चष्मा मोबाईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.